आणि तरीही तुम्ही त्याला तसा वर दिलात. कारण गंगा स्वर्गलोकातून भूमीवर अवतरणार आहे आणि तेव्हा तिचा आवेग कोणालाही थांबवणे शक्य नाही. पण मग तुम्हीच का? कारण तिचा आवेग बांधणं केवळ मला शक्य आहे. तिचा आवेग, तिचा वेग केवळ मीच रोखू शकतो. पार्वती, ह्याचे तुला दुःख होते आहे हे मला कळतंय, पण सृष्टीच्या भल्यासाठी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे सृष्टी चक्र यथोचितपणे त्याचे कार्य करू शकेल. पण त्यासाठी तुम्ही आवाहन करावे असे मला वाटले नव्हते. ते मला अजिबातच पटलेले नाही. पार्वती, तुझ्या मनात गंगेविषयी काही द्वेष तर नाही ना? आणि जर तसं असेल तर मनातून काढून टाक. ते मला शक्य नाही. पार्वती, घडलेल्या घटना विसर. कारण गंगा ही राजा हिमावन ह्याची कन्या आणि तुझी बहीण देखील आहे. ते मला चांगलेच ठाऊक आहे स्वामी. आणि मला हे देखील माहित आहे की तिचे तुमच्यावर खूप प्रेम होते. तिला तुमच्याशी विवाह करायचा होता. स्वामी, भूतकाळातील ह्या घटना मी कशा काय विसरू? तुम्ही केवळ माझे आहात आणि तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी कठोर अशी तपश्चर्या केली आहे. पार्वती, हे तर साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे, पण म्हणून गंगेविषयी क्रोध असणं हे अयोग्य आहे असं नाही तुला वाटत? मला त्यात अयोग्य असे काही वाटत नाही. स्वामी, तुम्ही तिला आवाहन करू नये. तिचे असे येणे मला मुळीच आवडणार नाही. पार्वती, गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे विधान आहे. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. आणि त्यासाठी भगीरथाच्या तपपूर्तीसाठी मी गंगेला या भूमीवर येण्याचे आवाहन करेन. पार्वती, ह्याचा तुला क्रोध आला तरी मी काहीच करू शकत नाही. कारण ह्याचा तुला क्रोध येणं आणि गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे तर परम नियतीने लिहून ठेवलं आहे. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.